कोणाच्या खांद्यावर सोपवतात आणि गोलंदाजीचा भार मुकंदर सिंग यांच्या खांद्यावर कर्णधारांनी सोपवलेला पहिलं षटक घेऊन आलेले आहे. आजचा हा तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिली फलंदाजांची बाजू आणि पहिला चेंडू घेऊन आलेला आहे मुकंदर सिंग. हा थ्री टू वन स्टार्ट. मुकद्दर सिंगचा पहिला चेंडू सुरेख असा फटकार हाणलेला ऑनच्या दिशेने हा चेंडू जातोय रिंगणात सीमारेषेच्या दिशेने. जोवर चेंडू येतोय यष्टी रक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता एक धाव एकत्रित केलेली आणि पियुष यांनी आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलेलं आहे एकाच धावेने. आता मात्र सामना करतोय मुकद्दर सिंग यांचा भरत आपल्या गोलंदाजी मार्ग कडून निघताना. यावेळी मात्र अगदी वर सोडलेला चेंडू, अगदी बुळात, ज्याला यष्टीभेदी चेंडू म्हणतो आपण, सन्मान केला या चेंडूचा आणि सन्मान करण्यास प्रवृत्त केलं. प्रशंसा करावी लागेल मुकद्दर सिंग यांची. ज्यावेळी पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली त्यानंतर मात्र एक मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजांच्या सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. झटपट बाद साखळी सामन्यामध्ये एक एक चेंडू महत्त्वाचा असतो. पुन्हा एकदा यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा सुरेख असा ताळमेळ झाला आणि हा चेंडू गेलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेगला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा धाव गती वाढून झालेली आहे. 2 धावा बिनगडी बाद आणि हे सामन्याचं पहिलं षटक प्रगतीवर असताना आणि सावध पवित्रा घेतलेला दिसतो दोन्ही फलंदाजांनी आणि पियुष हे डावखोरे फलंदाज आहे. पुन्हा एकदा सुरेख असा फटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु फळी आणि चेंडूचा ताळमेळ होऊ शकला नाही आणि हा चेंडू गलीच्या दिशेने गेलेला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या वाढून झालेली आहे. 3 धावा बिनगडी बाद आणि आता सामना करतोय भरत. मुकद्दर सिंग विरुद्ध भरत. पुन्हा पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न आणि साफ फसले फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही हा चेंडू समजू शकलेला नाही. निर्धाव चेंडू आणि एक एक चेंडू महत्त्वाचा असतो झटपट बाद साखळी सामन्यामध्ये. थोडेसे या ठिकाणी भरत चाचपडत खेळतायत. रिंगणाचं बंधन 2 षटकाचं, धावांचा पाऊस पाडण्याचा मानस असेल दोन्ही फलंदाजांचा. यावेळी मात्र अगदी फळीवर सरळ घेतलेला चेंडू हलकासा क्लिक केला शॉर्ट मिड विकेटला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि पंचांचा इशारा आमच्याकडे पोहोचलेला. एक षटक बिनगडी बाद 4 धावा. या ठिकाणी निश्चितच आरोग्य मंदिर या संघाचे कर्णधार खुश असेल आपल्या या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर. निश्चितच पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या. आता बघावं लागेल पुन्हा या ठिकाणी काय करू शकतात दोन्ही फलंदाज. सौरभ चरडे नवीन गोलंदाज यांच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार सोपवलेला कर्णधारांनी. प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी आदित्य. पुन्हा एकदा यावेळी मात्र दिशा भटकलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा. पंचांनी याला वाईड दिलेला आहे. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय
अवांतर धावाच्या रूपामध्ये पहिली धाव मिळालेली. सौरभ चरडे यांना अजूनही दिशा प्राप्त झालेली नाही. या आधीच्या षटकामध्ये मात्र अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, योग्यसा फळीचा आणि चेंडूचा ताळमेळ झालेला होता, परंतु खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा कव्हरच्या दिशेने घेता आलेला नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या वाढून झालेली आहे 6 धावा बिनगडी बाद. हे सामन्याचं दुसरं षटक प्रगतीवर असताना आणि या ठिकाणी चरडे यांना आता मात्र सूर गवसलेला दिसतोय. सौरभ डावखोरे फलंदाज, पियुष विरुद्ध सौरभ. पुन्हा अगदी उंचावर अलगद सोडलेला चेंडू, मदतीला कोणी क्षेत्ररक्षक नव्हता, नाहीतर फेकी केली असती तर थोडंसं अवघड होऊ शकलं असतं. निश्चितच प्रशंसा करावी लागेल क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजाची, आणि त्याहीपेक्षा प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी कर्णधार आदित्य यांची, की ज्या गोलंदाजांना गोलंदाजी दिली ते आपल्या भरोशावर खरे उतरताना. सुरेख फटका, चेंडू हवाई यात्रेवर, निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा इशारा येणे बाकी, पंचांचा इशारा, षटकार. आणि चांगल्या फलंदाजाला जास्त वेळ तुम्ही बांधून ठेवू शकत नाही, याचंच उत्तर या ठिकाणी पियुष जयस्वाल यांच्या फळीमधून दिलेलं. स्ट्रेटला जवळपास स्ट्रेटला मारलेला उत्तुंग असा हा फटकार षटकाराच्या मदतीने पोहोचतो आहे. पियुष 4 चेंडू. पुन्हा एकदा हवाई यात्रेवर चेंडू, यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात बघायचं. आणि या ठिकाणी मला वाटतं चेंडू जिंकलेला, आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला फटकार. माफ करा, डावखोरे फलंदाज आहे. मिड विकेट आणि लॉंगांच्या मधून मारलेला फटकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 16 धावा बिनगडी बाद. दुसरं षटक प्रगतीवर. धाकड अशी सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या षटकाच्या यशानंतर. या षटकामध्ये मात्र हल्ला चढवलेला वार प्रतिवार या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळी मात्र योग्य असा ताळमेळ होऊ शकलेला नव्हता. फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू अडथळ्याच्या बाजूला, पंचांचा इशारा, लेग बाईज असल्याचा. धावसंख्या वाढून झालेली आहे 17 धावा. दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय सौरभ. या षटकामध्ये मात्र धावांचा पाऊस पाडलेला दोन्ही फलंदाजांनी, पियुष आणि भरत. आता मात्र सामना करतोय सौरभ भरत. अशी ही जुगलबंदी, युद्ध, द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार, कव्हर आणि लॉंग ऑफला गेलेला हा फटकार. यावेळी मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, प्रशंसा करावी लागेल क्षेत्ररक्षकाची. निश्चितच आपल्या संघाकरता धावा वाचवल्या. 2 षटक बिनगडी बाद, 18 धावा. दमदार अशी सुरुवात म्हणायला हरकत नाही. पियुष जयस्वाल खेळतोय 6 चेंडू 12 धावा, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने, आणि त्यांना साथ देत आहेत भरत पटेल 6 चेंडू 4 धावांवर. रिंगणाचं बंधन संपलेलं, 2 षटकाचं रिंगणाचं बंधन होतं. दोनही संघ तुल्यबळ, दोनही संघामध्ये ती प्रतिभा आपल्या संघाला विजयी मिळवून देण्याची, त्या अनुषंगाने प्रयत्न करताना. आणि हे थोडंसं महागडं षटक, या एका षटकामध्ये 13 धावांचा पाऊस या ठिकाणी पाडलेला दोन्ही फलंदाजांनी. गोलंदाजीचा भार कर्णधारांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेला दिसतोय. आदित्य विरुद्ध भारत अशी ही जुगलबंदी.
अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू रेंगाळत जातोय लॉंग ऑफला. एक धाव घेण्यापासून मात्र सुरू थांबवू शकणार नाही आणि एक धाव मिळालेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 19 धावा बिनगडी बाद आणि हे तिसरं षटक प्रगतीवर. आघाडीचे दोनही फलंदाज यांनी संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न. आता मात्र युद्ध आदित्य विरुद्ध पियुष. बॅटची कळा घे चेंडू जातोय आणि सरळ चेंडूवर पंचांचा इशारा. थर्डमॅनच्या दिशेने हा तिसऱ्या पंचाला निर्णय दिलेला आहे. सरळ फेकी झाली होती एसटीवर. आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले की नाही पोहोचले ते बघावं लागेल. या ठिकाणी तिसऱ्या पंचाची भूमिका निभवताना मंडळाचे कार्यकर्ते. आणि या ठिकाणी बाद देण्यात आलेला आहे. आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचू शकले नाही आणि सरळ फेकी झाली ती एसटीवर आणि या ठिकाणी पहिला आघात पहिला झटका या ठिकाणी VR11 या संघाला लागलेला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. प्रशंसा करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची. सद्दीन यांनी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं. गलीच्या दिशेने हा जाणारा फटकार होता. बॅटची कळा घेत गेलेला चेंडू सरळ एसटीवर आदळला आणि आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या बाहेरच राहिले फलंदाज. नवीन फलंदाज आलेले आहे आबिद शेख आणि ही जोडी बघावं लागेल. पियुष आणि आबिद आपल्या संघाला कुठवर मजबूत स्थितीमध्ये घेऊन जातात आणि पहिला आघात पहिला झटका या ठिकाणी लागलेला आहे VR11 या संघाला. अजूनही आघाडीचा फलंदाज पियुष जयस्वाल खेळतोय. 7 चेंडू 12 धावांवर 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. एक टोक धरून ठेवलेलं. वार प्रतिवार चढ उतार या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भारी होते, दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज भारी होते, तिसऱ्या षटकामध्ये अजूनही निर्णय येणे बाकी आहे. अजून 4 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा हा चेंडू हा वाईड दिलेला. आजच्या या सामन्याचे पंच श्यामभाऊ पवनीकर यांनी नागपूरवरून बिलॉंग करतात. त्यांच्या मदतीला आहेत तरंजी कळू. पुन्हा एक तशाच प्रकारचा चेंडू प्रतिलिपी म्हणावी लागेल आणि पुन्हा एकदा वाईड. धावसंख्या वाढून झालेली आहे 21 धावा 1 गडी बाद आणि दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. गतीवर तर नियंत्रण आहेच गोलंदाजाला, यात शंका नाही. ओहो, यावेळी मात्र शरीरापासून लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झाले. उजव्या बाजूने सुरेख असा चेंडू सोडलेला होता तो आदित्य यांनी शरीरापासून लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झाले. पुन्हा एकदा चतुराईची गोलंदाजी, कमबॅक म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. आपल्या लयमध्ये परत आले गोलंदाज. 2 वाईड नंतर 2 डॉट चेंडू, निर्धाव चेंडू काढणं एवढं सोपं नसतं झटपट सामन्यामध्ये, जो की एक आबिद शेख नावाचं वादळ क्रीडांगणावर आहे. अगदी पुढा सोडलेला चेंडू त्याला खोदून काढला. सरळ रेंगाळत चेंडू जातो आहे लॉंग ऑनला जवळपास किंवा स्ट्रेटला सुद्धा म्हणू शकतो. एकाच धावेवर समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे 22 धावा 1 गडी बाद आणि तिसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय आदित्य. आणि या षटकामध्ये केवळ 4च धावा. रिव्हर्स स्वीप, सुरेख फटका, चेंडू येतोय
एक स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र सरळफेकी एसटीवर एकच धाव मिळेल. मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप हाणला होता, उलट्या हाताने मारलेला फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 3 षटक 23 धावा 1 गडी बाद असं समीकरण. आणि या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या आदित्य यांनी. आता बघावं लागेल आदित्य कर्णधार आहेत, कोणाच्या खांद्यावर ही धुरा. 3 षटक 23 धावा 1 गडी बाद, 23 रन 3 ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. आणि या ठिकाणी अभिषेक खेळतो 3 चेंडू 1 धावेंवर. त्यांच्या मदतीला आहे पियुष जयस्वाल 8 चेंडू 13 धावा 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. आता बघावं लागेल आदित्य कोणाच्या खांद्यावर आणि पियुष पांडे यांच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा सोपवलेली दिसते. एक फटका चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यांच्या लॉंग ऑनला, कारण डावखोरे फलंदाज आहे, त्यांच्या लॉंग ऑनला मारलेला फटकार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी अलगद उचलून धरलं आणि फेकी केली ती गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव एकत्रित केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 24 धावा 1 गडी बाद. आणि दोन्ही संघाच्या माहिती करता 4 षटकानंतर पाण्याचा अवकाश घेतला जाईल, याची नोंद 12व्या खेळाडूंनी घ्यायची आहे. सुरेख चेंडू होता, तेवढा सुरेख फटकार हा मिड विकेटला मारलेला फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सरळ चेंडू येतोय गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी परत 1 धाव गोळा केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 25 धावा. आणि आता डावखोरे फलंदाज आणि यावेळी फारसा या चेंडूवर काही चमत्कार होऊ शकला नाही. आणि या ठिकाणी युद्ध पाहायला मिळते. पियुष उर्फ पियुष, गोलंदाज सुद्धा पियुष आहे आणि फलंदाज सुद्धा पियुष आहे. योग्य असा ताळमेळ झालेला नव्हता फडी आणि चेंडूचा. सुरेख गोलंदाजी. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, खांद्याचा वापर केला आणि अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. या चेंडूमध्ये सुद्धा धाव मिळालेली नाही आणि धावांची गती फारच मंदावलेली या षटकामध्ये. निश्चितच प्रशंसा करावी लागेल पियुष पांडे यांची. बराच वेळ होता फलंदाजाकडे, पंचांचा इशारा निश्चितच. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू, फलंदाजांच्या बराच बाहेरून गेलेला चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये घोषित केलेला. धावसंख्या वाढून झालेली आहे 26 धावा. पियुष विरुद्ध पियुष. सुरेख फटका, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, त्याचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक सुरेख असं क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी केलेलं. क्षेत्ररक्षकांनी हरीश यांनी सरळ फेकी केली, ती प्रशंसा करतायत प्रेक्षक, त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतायत. निश्चितच आपल्या संघाकरता काही धावा वाचवल्या. 27 धावा 1 गडी बाद. आता मात्र पियुष विरुद्ध आबिद. बराच आखूड टप्प्याचा चेंडू, हवा यात्रेवर चेंडू आणि सरळ झेल, कुठलीही चुकी केलेली नाही डीप मिड विकेटला. अभिषेक सौरभ यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. सुरेख असा झेल टिपलेला, सुरेख फटका होता, सुरेख चेंडू होता आणि सरळ झेल टिपलेला. सौरभ यांनी सुरेख अशी कामगिरी केलेली. या ठिकाणी एकंदरीत 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 27 धावा फळ्यावरती लागलेल्या आहेत. 2 गडी बाद. 4 षटक, 27 धावा, 2 गडी बाद आणि 6.75च्या सरासरीने खेळतोय फलंदाजीचा संघ. या ठिकाणी निश्चितच झटपट बाद साखळी सामन्यामध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना जात असतो, त्यावर लक्ष ठेवावे लागेल. आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये कोणाची बाजू भक्कम होईल हे येणाऱ्या 4 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर फलंदाजांच्या बाजूने धाकळ अशी फलंदाजी झाली, मातब्बर फलंदाजांच्या जोडीने जर
धडाकेबाज अशी फलंदाजी केली तर निश्चितच धावांचा डोंगर उभे होईल. आणि आतापर्यंत मात्र या ठिकाणी VR या संघाने अक्षरशः बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना आणि धावांची गती फारच मंदावलेली. आणि याही पुढे अशीच कामगिरी केली तर निश्चितच या सामन्यावर त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होईल यात शंका नाही. पाण्याचा अवकाश संपलेला. नवीन आलेले फलंदाज प्रदीप, पियुष आणि प्रदीप ही जोडी आपल्या संघाला कुठे घेऊन जातं बघावं लागेल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 27 धावा 2 गडी बाद. झटपट बाद सामन्यामध्ये 1-2 षटक या सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता ठेवतात. या गोष्टीचं भान ठेवावं लागेल. आत्तापर्यंत या ठिकाणी आरोग्य मंदिर यांनी सुरेख अशी गोलंदाजी केलेली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मुकद्दर सिंग यांच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार सोपवलेला आणि आताचे केवळ 4 धावा दिलेल्या. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना या ठिकाणी मुकद्दर सिंग यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या. आणि आत्ताच पियुष पांडे यांनी जी गोलंदाजी केलेली होती त्यांनी सुद्धा एका षटकामध्ये 4 धावा दिल्या आणि एक बहुमूल्य फलंदाजाला बाद केलेलं. आणि पियुष जयस्वाल खेळतोय. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 2 षटके या चेंडूचा पाठलाग करतायत. जोवर चेंडू अडवल्या जातोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव गोळा केलेली आणि पियुष जयस्वाल यांनी एक टोक सांभाळून ठेवलेलं आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. 13 चेंडूमध्ये 16 धावा काढून अजूनही खेळपट्टीवर स्थिरावलेले. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. आणि आता आलेले फलंदाज प्रदीप. सुरेख चेंडू चेंडू हवाई यात्रेवर आणि पुन्हा एकदा सुरेख असा झेल स्क्वेअर लेगला डीप. हरीश यांनी पुन्हा एक झेल टिपलेला या ठिकाणी. मगाशी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं होतं डीप स्क्वेअर लेगला. यावेळी मात्र झेल आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाण्याचं एक मोलाचं योगदान त्याच्यामध्ये हरीशांचं राहील. नवीन फलंदाजीसाठी येतोय विवेक. आणि बरंचसं निर्भर राहील आता या जोडीवर. आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. मोठे फटकार हाणावेच लागतील. विवेक आणि पियुष ही फलंदाजांची जोडी. 28 धावा फलकावरती लागलेल्या आहे. 3 गडी बाद. 5वं षटक प्रगतीवर आहे आणि मुकद्दर सिंग यांना पहिली सफलता प्राप्त झालेली. सन्मान केला या चेंडूचा. हलकासा कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हरला अडवल्या गेला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या संधीचा फायदा घेण्याचा मानस होता परंतु नकारला तो पियुष यांनी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे. 29 धावा 3 गडी बाद. 5वं षटक प्रगतीवर असताना आता मात्र दोनही प्रतिभावान खेळाडू मुकद्दर सिंग आणि पियुष जयस्वाल सुरेख असा फटकार. पुन्हा एकदा 2 षटकाच्या चेंडूचा पुन्हा पाठलाग करत होते. आता यावेळी मात्र हा मारलेला फटकार त्यांच्या लॉंग ऑनला कारण डावखोरे फलंदाज आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 30 धावा फलकावरती लागलेल्या आहे आणि माझे सहकारी मित्र या ठिकाणी ॲप अपडेटचं काम करतायत जालंधर सिंग आणि मोलाचं सहकार्य मंडळाला पुरवत आहेत जालंधर सिंग. अगदी बुळा सोडलेला चेंडू याला सुद्धा खोदून काढला. हा सरळ रेंगाळत स्ट्रेटला जाणारा फटकार. 1 धाव दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी मानस होता परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या वाढून झालेली आहे. 31 धावा 3 गडी बाद
आणि 5व्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय मुकद्दर सिंग. बराच आखूड टप्प्याचा चेंडू बराच वेळ होता फलंदाजाकडे, पण नो जिथे कुठलंही क्षेत्ररक्षक नाही अशा क्षेत्रामध्ये जाऊन पडलेला. डावखोऱ्या फलंदाजांच्या मिड विकेट डीपला गेलेला हा फटकार होता. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे 32 धावा, 3 गडी बाद, 5 षटकांचा खेळ पूर्ण. आदित्यचा चेंडू समजू शकले नाही फलंदाज. चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. 3-4 क्षेत्ररक्षकांमधून हा घेतलेला धाव, पंचांचा इशारा लेग बाईज असल्याचा. चोरटी धाव म्हणता येईल. 3-3 क्षेत्ररक्षक असणाऱ्या ठिकाणून ही धाव घेतलेली. कुठलाही संपर्क झालेला नव्हता फडी आणि चेंडूचा. आता मात्र या ठिकाणी आदित्य विरुद्ध विवेक असं युद्ध. अगदी उंच टप्प्याचा चेंडू, मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, संपर्क होऊ शकला नाही चेंडू आणि फडीचा, आणि चेंडू जाऊन विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. निर्धाव चेंडू. आदित्य दुसरं षटक घेऊन आलेले. पहिल्या षटकामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती, केवळ 4 धावा दिल्या होत्या. वेगवान गोलंदाज आहे. सुरेख गोलंदाजी. आघाडीचे 2 चेंडू वगळता अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली. पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यांना दिशेवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही, वेगावर आणि टप्प्यावर मात्र नियंत्रण होतं. त्यानंतर मात्र मागे पलटून पाहिलेलं नाही आणि सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत. प्रेक्षक टाळ्या वाजून स्वागत करतायत. आणि या ठिकाणी विवेक आणि पियुष यांना तडाखेबंद फलंदाजी करावी लागेल. धावांचा पाऊस पडावा लागेल. पुन्हा एकदा फारसा असा संपर्क झालेला नाही आणि चेंडू जातोय. पंचांचा इशारा येणे बाकी. चौकार. बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर चौकार. आत्ताच आम्ही बोललो होतो की धावांचा पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे, कारण या षटकानंतर केवळ 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी करतोय विवेक. पुन्हा एकदा पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय रेंगाळत मिड विकेटला. या ठिकाणी जोवर चेंडू यष्टीरक्षकाकडे येतोय, 1 धाव गोळा केलेली आणि 1 धावेने समाधानी राहील या ठिकाणी आदित्य आणि त्यांचा संघ. मोठे फटकार मारण्यापासून बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर आता एक चौकार आलेला विवेकच्या फडीमधून आणि धावांचा गती वाढवण्याचा प्रयत्न, धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. उंच हवे चेंडू निश्चितच मोठा एक असेल. पंचांचाही हात आकाशाकडे म्हणजे षटकार आणि धावांची गती वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 44 धावा, 3 गडी बाद. पियुष जयस्वाल यांनी एक टोक धरून ठेवलेला आहे. 17 चेंडूचा सामना करत 24 धावांवर नाबाद आहेत. 1 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने. आणि आत्ताच मारलेला त्यांच्या मिड विकेटला, कारण डावखोरे फलंदाज आहे, सुरेख असा षटकार. हा दुसरा षटकार त्यांच्या फडीमधून निघालेला आणि योग्य साथ देतोय विवेक. या जोडीवर बरस निर्भर राहील VR11 यांच्याकरिता. दोनही ताबडतोब तडाखेबंद फलंदाज. गोलंदाजीचा भार.
पुन्हा एकदा संपर्क होऊ शकला झालेला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑनला मारलेला हा फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मोठे फटकार घेण्याचा प्रयत्न करते. त्यांना माहिती आता वेळ फारसा राहिलेला नाही. अवघ्या काही चेंडूचा खेळ शिल्लक. वार प्रतिवार ओहो, अतिशय दमदार वेगाने सोडलेला हा चेंडू. समजू शकले नाही फलंदाज. सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. आणि वटवागुळ सुद्धा आकाशामध्ये या सामन्याचा आनंद घेताना मोठ्या संख्येने वटवागुळ. यावेळी मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उंची असलेला हा चेंडू होता, परंतु संपर्क मात्र या ठिकाणी फळी आणि चेंडूचा झाला. स्ट्रेटला हाणलेला फटकार. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे 46 धावा. जालंधर सिंग आमचे सहकारी मित्र या अपडेटचं काम करतायत. मोलाचं सहकार्य. यावेळी मात्र दिशेवर नियंत्रण नव्हतं. डाव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर यांनी याला अवांतर वाईडमध्ये घोषित केलं. धावसंख्या वाढून झालेली आहे 47 धावा. 3 गडी बाद. 7वं षटक प्रगतीवर. निश्चितच या ठिकाणी एक 70-75चा आलेख घेऊन चालत असेल. यावेळी मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकलेला नाही. निर्धाव चेंडू आणि मृत षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी निश्चितच प्रशंसनीय असते. सौरभ सुरेख गोलंदाजी करतोय आणि हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे अवघ्या काही चेंडूंचा खेळ. यावेळी मात्र भरपूर वेळ होता फलंदाजाकडे, परंतु पाहिजे असा फटकार, योग्य असा ताळमेळ फळी आणि चेंडूचा होऊ शकला नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे 48 धावा. सुरेख फटका. चेंडू जातोय त्यांच्या स्क्वेअर लेग आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण मला वाटतं. तिसऱ्या पंचांकडे ही दाद मागितलेली आहे. हा, एक मिनिट. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. दोन धावा घेतल्या सर. श्याम सर 2 रन. हां ठीक. 50 धावा फलकावरती लागलेल्या आहे. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 50 धावा, 3 गडी बाद आणि अखेरचं षटक बघावं लागेल कोण घेऊन येतोय. एका षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक. 50 धावा. एक लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख फटका. चेंडू हवाई यात्रेवर 2 क्षेत्रकीय चेंडूचा पाठलाग करतात आणि सुरेख असा झेल टिपलेला आहे. आदित्य यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. वाईड लॉंग
ऑनला मारलेला हा फटकार होता डीपला. आदित्य यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. स्वतः कर्णधार आणि विवेक यांची खेळी संपुष्टात आणताना गोलंदाज पियुष, नवीन आलेले फलंदाज आकाश, सुरेख फटकार बघावं लागेल या ठिकाणी. निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा इशारा येणे बाकी. चौकार आल्या आल्याच आपले इरादे जाहीर करून दिलेले पुढे सरसावून सुरेख असा फटकार. डीप मिड विकेटला हाणलेला हा फटकार. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या आहेत 54 धावा, 4 गडी बाद. अखेरच्या षटकाचे काही चेंडू शिल्लक. आकाशांनी आल्या आल्याच आपले इरादे जाहीर करून दिले. यावेळी मात्र सुरेख असा फटकार कव्हर, माफ करा, लॉंग ऑफला गेलेला फटकार. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिला त्यांच्या सहकार्याने. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या वाढून झालेली आहे 55 धावा. अखेरचे 3 चेंडू शिल्लक. पियुष यांचा सामना करणार आता. पियुष सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकार बसल्यानंतर आपल्या लयमध्ये परत येतोय पियुष पांडे. आणि पियुष जयस्वाल आघाडीचे फलंदाज अजूनही एक टोक धरून ठेवलेलं. 21 चेंडू 27 धावा, एक चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने. आणि अखेरच्या 2 चेंडूमध्ये काहीतरी मोठे फटकार मारण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. आणि गोलंदाज त्याला आवर घालण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. बॅटची कडा घे, चेंडू जातोय. मंथन खरबकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक जर या चेंडूवर षटकार हाणला गेला तर आकाश बर्डे यांच्याकरिता. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 11 खेळाडूंची यादी आणि नाणेफेकीचा कौल घेण्याकरता, टॉस करण्याकरता मंचाच्या पुढे यायचं आहे. कव्हरला मारलेला फटकार. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. एसटी खेळाडू चेंडू होते, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. या संधीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी परत आपल्या संघाकरता. आणि या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, बघावं लागेल. आणि तिसऱ्या 1 शॉट आहे. एक 1 शॉट आउट म्हणजे एकच रन राहील सर. ओके ओके. अखेरच्या चेंडूमध्ये केवळ एकच धाव मिळालेली आहे आणि पियुष जयस्वाल यांनी किल्ला लढवत नाबाद राहिलेले आहे. 22 चेंडू 27 धावा, एक चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 57 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे. 5 गडी बाद. प्रतिउत्तरा दाखल आरोग्य मंदिर या संघाला 58 धावांचा पाठलाग करावा लागेल. 58 धावा. यानंतरचा होणारा सामना MVP स्पार्टन या संघाचे कर्णधार या ठिकाणी. यानंतरचा होणारा सामना मोंडूस ग्रुप आणि MVP स्पार्टन या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कॉल घेण्याकरता मंचाच्या पुढे यायचं आहे.
आजच्या या सामन्याचे पंच आमचे सहकारी मित्र जालंधर सिंग समालोचन कक्षामध्ये येतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहे. आरोग्य मंदिर या संघाने सुरेख अशी कामगिरी केलेली होती आणि विहार या संघाला अक्षरशः बांधून ठेवलेलं होतं. आता बघावं लागेल. पहिला चेंडू बॅटची कडा घेत चेंडू जातोय स्क्वेअर लेग शॉटच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सरळ चेंडू एसटीवर फेकला गेलेला होता परंतु एसटी रक्षकांनी कुठलीही चुकी केलेली नाही आणि खातं उघडलेलं या ठिकाणी विहार आरोग्य मंदिर या संघाकडून आदित्य यांनी स्वतःचं खातं उघडलेलं. त्यांच्या मदतीला हरीश वाघाडे गोलंदाजीचा भार. राकेश आपला दुसरा चेंडू घेऊन येतोय. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याकरता दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 11 खेळाडूंची यादी घेऊन आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अगदी वर सोडलेला चेंडू सन्मान करण्यास भाग पाडलं. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची. लो स्कोरिंग मॅच आहे माहिती आहे. त्याचा बचाव करताना अचूक टप्प्यावर डिच्चून मारा करतोय. यावेळी मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर पॉइंटच्या दिशेने जवळपास मारलेला फटकार. सुरेख असं क्षेत्ररक्षण. माहिती आहे की आपला धावांचा डोंगर फारसा नाही. त्या प्रतिउत्तरादाखल सुरेख गोलंदाजी करतोय राकेश. याला सन्मान करण्यास प्रवृत्त केलं. शॉर्ट्स लिमिट ऑफवर हा चेंडू टोलवला गेला परंतु एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकणार नाही. चोरटी धाव प्राप्त केलेली क्षेत्ररक्षकाच्या हातामधून घेतलेली धाव. धावसंख्या वाढून झालेली आहे 3 धावा. अशा धावा वाचवाव्या लागतील. सुरेख फटका. यावेळी मात्र गोलंदाजाच्या बाजूने मारलेला फटकार. चेंडू जातोय लॉंग ऑनला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. डीप लॉंग ऑनला मारलेला हा फटकार होता. धावसंख्या वाढून 4 धावा. बिनगडी बाद. अगदी बुळा सोडलेला चेंडू. हा कव्हरच्या वरून मारलेला फटकार. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. कोण जिंकतं बघावं लागेल. या ठिकाणी चेंडू जिंकलेला आहे. पंचांचा इशारा चौकार असण्याचा आणि पहिला चौकार या ठिकाणी आरोग्य मंदिर या संघाकडून प्राप्त केलेला तो आदित्य यांनी. कर्णधार आहे स्वतः. एक षटक 8 धावा बिनगडी बाद. या सामन्याची संपूर्ण सूत्र आदित्य पारवेकर आपल्या हातामध्ये घेताना 3 चेंडू 6 धावा 1 चौकाराच्या मदतीने. सुरुवातीचे 5 चेंडू अतिशय सुरेख असे सोडलेले होते. राकेशांनी अखेरचा चेंडू व्यवस्थित टप्प्यात होता परंतु फलंदाजांनी त्याला योग्य असा ताळमेळ करत संपर्क झालेला फळी आणि चेंडूचा आणि कव्हरच्या वरून मारलेला फटकार. 4 धावा एकत्रित केल्या. 8 धावा फड्यावरती लागलेल्या. फिरकी गोलंदाज दिसत आहेत. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार असल्याचा. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर यांनी याला चौकार घोषित केलेला. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. हरीश यांच्याकडे. यावेळी मात्र उजव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच श्याम सर यांनी याला अवांतर वाईड घोषित केलेलं.
13 धावा फळ्यावरती लागलेल्या या अवांतर धावेच्या धावानी. सुरेख फटका, पुन्हा हा सुद्धा डीप मिड विकेटला गेलेला फटकार. पंचांचा इशारा, पुन्हा एकदा चौकार. धाकळ अशी फलंदाजी करतायत हरीश वाघाळे. सुरेख अशी फलंदाजी करतोय. अलिजार यांचं थोडंसं महागडं षटक. आतापर्यंत 2 चेंडू. यावेळी उजव्या एसटीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांनी याला पुन्हा वाईड केलेलं. केवळ 2 चेंडू झालेले आणि 10 धावांचा पाऊस या ठिकाणी फलंदाजांनी पाडलेला. ओहो, संपूर्ण प्रेक्षक केवळ बघ्याची भूमिका. पॉइंटच्या दिशेने मारलेला कणकणीत बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी निघते त्याप्रमाणे सुसाट वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा फटकार आणि या चौकाराच्या मदतीने पंचांचा इशारा चौकार. हा पुन्हा एकदा. बावीस धावा बिनगडी बाद. धाकळ सुरुवात. या सामन्याची संपूर्ण सूत्र हरीश वाघाडे आपल्या हातामध्ये घेताना 6 चेंडू 14 धावा 3 चौकाराच्या मदतीने आणि हल्ला चढवलेला मातब्बर फलंदाजांची जोडी या क्रीडांगणावर. आघाडीचे दोन्ही फलंदाज. हा सर काहीतरी इशारा करतात. 3 बॉल 3. पुन्हा एकदा. यावेळी सुद्धा सुरेख असा फटकार. बंदूक कायम, गोळी कायम, दिशा मात्र थोडीशी चेंज केलेली. आधीचे फटकार पॉइंट वरून, यावेळी मात्र कव्हर आणि पॉइंटच्या मधून मारलेला फटकार. पंचांचा इशारा चौकार. यावेळी सुद्धा संपूर्ण क्षेत्ररक्षक केवळ बघ्याची भूमिका. ताबडतोब फलंदाजी, आक्रमक पवित्रा, धावांचा पाऊस. यावेळी मात्र फारसा संपर्क होऊ शकलेला नाही, समजू शकलेला नाही. फलंदाज चरणडू गेला एसटी रक्षकाच्या मागे. पंचांचा इशारा बाईज असल्याचा. 1 धाव घेण्यापासून मात्र थांबू शकणार नाही. धावसंख्या वाढून झालेली आहे 27 धावा. पंचांचा इशारा षटक संपल्याचा. 2 षटक 27 धावा बिनगडी बाद. आदित्य खेळतोय 4 चेंडू 6 धावांवर 1 चौकाराच्या मदतीने. हरीश खेळतोय 8 चेंडू 18 धावांवर 4 चौकाराच्या मदतीने. अलिजार यांचं बरंचसं महागडं षटक म्हणावं लागेल. एका षटकामध्ये 18 धावांचा पाऊस पाडलेला होता आणि तो हल्ला चढवला. महत्त्वाची भूमिका हरीश वाघाडे यांनी. केवळ आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केला आणि 18 धावांचा पाऊस पडला. लो स्कोरिंग मॅच आहे, त्याचा बचाव करावा लागेल. आता मात्र जी तफावत आलेली आहे 36 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता विजयी होण्याकरता आरोग्य मंदिर या संघाला. आणि सध्या स्थितीत आरोग्य मंदिर या संघाचं पारडं मागच्या षटकामध्ये थोडंसं जड झालेलं आणि आपली बाजू भक्कम करताना आणि याला मोलाचं सहकार्य जर दिलं असेल तर ते हरीश वाघाळे यांनी.
अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन रात्रकालीन अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू राकेश समजू शकले नाही फलंदाज विसावला तो एसटी रक्षक यांच्या हातामध्ये धाव मात्र मिळालेली नाही. ओहो निश्चितच मोठा एक असेल आमच्या वरून मारलेला फटकार पंचांचा इशारा आकाशाकडे दोन्ही हात म्हणजे षटकार आणि फारच सुरेख फलंदाजी करतोय हरीश वाघाडे खूपच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आणि हा फटकार मारलेला होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून मारलेला आमच्या वरून मारलेला पुन्हा एकदा सुरेख असा फटकार आणि चेंडू जात होता तो सीमारेषेच्या दिशेने परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण हा डेड बॉल होईल हा कारण पंचांना लागलेला आहे त्याच्यामुळे एकाच धावेवर समाधान. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाच्या खेळाडूंनी 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवायची आहे आणि नाणेफेकीचा कौल म्हणजे ज्याला आपण टॉस म्हणतो तो घेण्याकरता मंडळाचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ओहो सुंदर प्रयत्न केलेला होता सूर मारलेला होता परंतु प्रयत्न कमी पडला आणि फलंदाजांच्या बाजूने षटकार पंचांचा इशारा. सुरेख फलंदाजी करतोय आता मात्र या ठिकाणी आदित्य यांच्या फळीमधून निघालेला हा षटकार लॉंग ऑनला मारलेला फटकार अथक प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांनी सूर मारलेला होता. पुन्हा एकदा निश्चितच मोठा एक असेल या शंका नाही यावेळी मात्र मिड विकेटच्या वरून मारलेला डीप मिड विकेटला सुरेख असा षटकार लगातार 2 षटकार आदित्य यांच्या फळीमधून कर्णधाराला साजेशी अशी फलंदाजी करताना आदित्य प्रशंसा करावी लागेल या फलंदाजाची दोन्ही फलंदाजांची. बॅटची कळा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी हा झेल महागडा पडू शकतो आणि या ठिकाणी पंचांचा इशारा षटक संपल्याचा. एकंदरीत या ठिकाणी 3 षटकांचा खेळ पूर्ण 46 धावा फलकावरती लागलेल्या आहे. आता एक औपचारिकता 30 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. अतिशय मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेला आरोग्य मंदिर हा संघ आणि जवळपास VR11 या संघाच्या हातून हा सामना निसटताना काहीतरी चमत्कारच या ठिकाणी आपल्या संघाला VR या संघाला वाचू शकतो. बघावं लागेल येणाऱ्या षटकामध्ये चित्र स्पष्ट जवळपास झालेलं आहे. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार मंचाच्या पुढे नाणेफेकीचा कौल घेण्याकरता येतील आणि आयोजक पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न अगदी वेळेवर आपला भात्यातलं दुसरं शस्त्र काढलं आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु वेळेवर फटका चेंज केला आणि याला दिशा दिली. रेंगाळा चेंडू राहिला तो गलीच्या दिशेने एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या वाढून झालेली आहे 47 धावांचा पाऊस. अखेरच्या 2 षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी ताबडतोब फलंदाजी केलेली प्रशंसा करावी लागेल दोन्ही फलंदाजांची. हल्ला चढवलेला सन्मान केला या चेंडूचा. बघितलं उंची कमी असलेला हा चेंडू होता त्याला दिशा देण्याचा प्रयत्न ऑनच्या दिशेने केवळ ढकलला आणि एक धाव घेतलेली. माहिती आहे त्यांना काही गरज नाही आता मोठे फटकार मारण्याची. विजय आपल्या आवाक्यात आलेला आहे. कुठलीही जोखीम पत्करण्याच्या मनस्थितीमध्ये हे आघाडीची जोडी या ठिकाणी सुरेख फटका चेंडू निश्चितच मोठा असेल पंचांचा इशारा षटकार. मोंडूस या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल घेण्याकरता मंचाच्या पुढे यायचे आहे. मोंडूस या संघाचे कर्णधार षटकार 54 धावा फळ्यावरती लागलेला एक औपचारिकता. आता 27 चेंडू 4 धावा केवळ. धाकड फलंदाजांची जोडी मातबर फलंदाजांची जोडी. ओहो आपल्या खांद्याचा वापर करत उंची असलेला उसळी घेणारा हा चेंडू सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही.
पुन्हा एकदा योग्य असा ताळमेळ होऊ शकलेला नाही. डीप मिड विकेटला पुन्हा एकदा हा मारलेला फटकार एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आघाडीची फलंदाजांची जोडी तडाखेबंद फलंदाजी केलेली, धावांचा पाऊस पाडलेला, प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आदित्य पारवेकर 8 चेंडू 19 धावा. पुढे सरसन टोलवण्याचा प्रयत्न, हलकासा यष्टीवर आदळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागतायत परंतु या दाद मध्ये मला वाटतं उत्साह कमी होता, उत्साह जास्ती होता, आत्मविश्वास कमी होता. आदित्य पारवेकर खेळतोय 9 चेंडू 19 धावा, 1 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने. आणि त्यांचे सहकारी मित्र, त्यांचे सहकारी हरीश वाघाडे खेळतात 15 चेंडू 33 धावा, 4 कणकणी चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने. 4 षटकांचा खेळ पूर्ण 55 धावा. ओहो, योग्य असं ताळमेळ नव्हता फडी आणि चेंडूचा. एक धाव घेण्यापासून मात्र थांबवू शकणार नाही. आणि मला असं वाटतं की या दोन्ही फलंदाजांनी मानस केलेला आहे की आपल्या संघाला विजयी करूनच आपण परत जायचो. तोवर दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः ज्याप्रमाणे जहाज समुद्रामध्ये नांगर टाकतं त्याप्रमाणे या दोन्ही फलंदाजांनी आपलं नांगर टाकलेलं आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने आगेकूच करून आम्हाला कळलं नाही या ठिकाणी नेमकं काय झालं. चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जातो, एक धाव, दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न आणि पंचांचा इशारा 22 आणि चौकार असल्याचा. या ठिकाणी विजयी झालेला संघ, विजयाची झालर आरोग्य मंदिर या संघाने आपल्या खांद्यावर ओढलेली. विजयी झालेला संघ आरोग्य मंदिर, पहिलाच विजय, विजयाची झालर आजच्या या सामन्याची आपल्या अंगावर ओढून दिमाखात दोन्ही फलंदाज, आघाडीचे फलंदाज तंबूत परतताना. आता जो सामना झाला या सामन्यामध्ये सुरेख अशी कामगिरी केलेली या ठिकाणी आबिद शेख यांनी केवळ 2 चेंडूमध्ये या ठिकाणी आता जो सामना झाला या सामन्याचे सामनावीराचा बहुमान ज्यांनी प्राप्त केला हरीश वाघाडे यांना सन्मान्य आमचे इथे आलेले पाहुणे सन्मान्य भूषणभाऊ ठाकूर यांच्या हस्ते आजचा हा सामनावीराचा बहुमान